इतक्या थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा आपलं हे डोसा पीठ आहे ना अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे। याचं एक सिक्रेट आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल आणि डोसासुद्धा आपला एकदम असा कुरकुरीत झालेला आहे। तर हे बघा, डोस्याचा रंग आणि डोस्याला जाळी पण इतकी छान आलेली आहे। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि डोसा चटणीसुद्धा भन्नाट झालेली आहे। तर मग चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू। इथे एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ घेताना जुना किंवा रेशनचा घेतला तरीही चालेल। त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी चणा डाळ आणि पाऊण वाटी सफेद उडदाची डाळ घ्यायची आहे। सर्व काही तांदूळ आणि डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या। सर्व डाळी धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला मग भरपूर असं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकत असताना पूर्ण डाळी आणि तांदूळ पाण्यात बुडेपर्यंत पाणी टाकायचं आहे। याला आता आपल्याला असंच 7 ते 8 तास नाही तर मग रात्रभर भिजत ठेवायचं आहे। पण त्याआधी यामध्ये आपण अर्धा चमचा मेथी दाणे टाकले। आता यावरती झाकण ठेवून जवळपास 7 ते 8 तास आपल्याला डाळ व तांदूळ छान भिजू द्यायचे आहे। 8 तासानंतर आपल्या डाळी आणि तांदूळ मस्तपैकी भिजलेले आहे। आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे। डाळ व तांदूळ वाटण्यासाठी पाण्याची आवश्यकता वाटली तर हेच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, दुसरं पाणी टाकायचं नाही। तर हे बघा, अशा प्रकारे छान आपण डाळ तांदूळ आहे ना एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। हे बॅटर काढताना एका मोठ्या पातेल्यात किंवा भांड्यामध्येच काढा, कारण पीठ आपलं नंतर फर्मेंट होईल, फुगून येईल त्यासाठी। आता वाटून घेतलेल्या डोसा पिठाला आहे ना आपल्याला छान हाताने ना फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे आतील हवा बाहेर निघून जाते आणि पीठ आपलं थोडंसं हलकं फुलकं बनतं, त्यामध्ये उष्णता निर्माण होते। अशा प्रकारे पीठ तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही सध्या। आता आपल्याला हे पीठ आहे ना झाकून ठेवायचं आहे आणि पीठ थंडीमध्ये ना फर्मेंट व्हायला वेळ लागतो, त्यासाठी यावरती गरम कपडा थोडासा टाकून ठेवा, म्हणजे पीठ छान असं मस्त फर्मेंट होईल। तर हे बघा, 8-10 तासानंतर हे पीठ खूप छान असं मस्त फुगून आलेलं आहे, एकदम मस्त असं आंबवून आलेलं आहे। तर हे बघा, बघू शकता तुम्ही पिठाला खूप छान मस्त अशी जाळी पडलेली आहे। एकदम मस्त आपलं हे पीठ आहे ना असं फ्लफी झालेलं आहे, हलकं फुलकं झालेलं आहे। असंच पीठ आपल्याला डोसा, इडली किंवा मग उत्तप्पा करण्यासाठी लागतं। तर या पिठापासून तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकता। आता हे पीठ आहे ना जास्त असल्यामुळे यातून फक्त थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेणार आहे। आपण इथे आता 2 ते 3 पळी पीठ बाजूला काढून घेऊ। त्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं। आता हे पाणी टाकून बॅटर छान मस्त एकदम असं थोडंसं सैलसर बनवायचं आहे, कारण आपण डोसा बनवतोय तर डोस्याचं पीठ खूप जास्त घट्ट नसलं पाहिजे। पीठ आपल्याला थोडंसं आहे ना पातळ करायचं आहे, खूप जास्तही पातळ नाही, पण पीठ घट्ट नसलं पाहिजे। अशा प्रकारे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला डोसा चटणी बनवायची, तर इथं मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते। आज आपण साऊथ इंडियन डोसा चटणी बनवतोय, त्यासाठी 1 चमचा सफेद उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ तेलामध्ये टाकली आहे। यामध्ये 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला। त्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा कापलेला कांदा आणि ओलं खोबरं टाकायचं अर्धी वाटी, 1 मोठा कापलेला टोमॅटोही टाकला। आता या सर्व काही भाज्या आपल्याला तेलावरती ना 5 ते 7 मिनटं ना मऊ होईपर्यंत शिजवायच्या आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन मऊ होतो। 5 ते 7 मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला सर्व पदार्थ मस्त शिजवून घ्यायचे। यामध्ये तुम्ही थोडीशी चिंच टाकली तरीही चालेल। आता आपल्याला मिक्सर जारमध्ये सर्व वाटण थंड झाल्यावर काढून घ्यायचं आहे। यामध्ये रंग येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली आहे, तुम्ही नाही टाकली तरीही चालेल, पण यामुळे रंग खूप छान येतो आपल्या चटणीला। थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथे ना वाटून घेतलं आहे। तुम्हाला चटणी फार जास्त घट्ट वाटली तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण टाकून घेऊ शकता। आता आपल्याला चटणीला फोडणी टाकायची, तर इथं मी फोडणी पात्र शेगडीवरती ठेवलेले, त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकलं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये छोटा चमचा भरून मोहरी, चिमूटभर हिंग, 1 छोटा चमचा जिरं आणि कढीपत्त्याची 7-8 पानं टाकायची। छान आपली तयार झालेली फोडणी आता चटणीवरती टाकायची आहे आणि चमच्याने सर्व काही चांगली मिक्स करून घ्यायची। तुम्हाला फोडणी नाही टाकायची तर तरीही चटणी खूप मस्त लागते।
अशा प्रकारे आपली ही साऊथ इंडियन चटणी इथे तयार झाली। तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे कशासोबतही खाऊ शकता। आता आपल्याला बनवायचा आहे डोसा। तर डोसा बनवताना बऱ्याच बारीक सारीक टिप्स आपल्याला माहिती पाहिजे। सुरुवातीला इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, पण त्याला तेल लावून घेतलं। आता यावरती ना कापलेला कांदा थोडा वेळ फिरवायचा, त्यामुळे आपला डोसा आहे ना पॅनला चिटकणार नाही। आता पॅन खूप जास्त तापलेला आहे, त्यामुळे आपल्याला यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे पॅनचं तापमान आहे ना ते थोडंसं कमी होईल। त्यानंतर एखाद्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने ना पॅन स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। गॅसची आच आहे ना मंद करून हलकंसं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे पॅनला। त्यानंतर यावरती आपल्याला डोसा पीठ टाकायचं आहे आणि पळीच्या साहाय्याने ना हळूवारपणे त्याला गोलाकार आकार द्यायचा आहे। हे सर्व करत असताना गॅस पूर्णपणे कमीच असावा। खूप मोठ्या गॅसवरती आपल्याला डोसा बनवायचा नाही आहे, नाहीतर पॅनला तो पटकन चिटकतो, ओढून घेतो। अशा प्रकारे डोसा पसरवून झाल्यानंतर गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि वरतून डोसा थोडासा सुकल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यानंतर आपला डोसा आहे ना मध्यम गॅसवरतीच होऊ द्यायचा आहे, कुठेही गॅस मोठा करायचा नाही। डोस्याची खालची बाजू आहे ना छान अशी मस्त ब्राऊन रंगावर आली की लगेच आपल्याला उलटणीच्या साहाय्याने डोसा आहे ना मोकळा करून घ्यायचा आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता आपला डोसा एकदम मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आणि जाळीदार पण दिसतोय। डोस्याचा रंगही अगदी सुरेख आलेला आहे, जसा मार्केटमध्ये मिळतो अगदी त्यापेक्षाही भारी घरच्या घरी आपण बनवू शकतो। आणि डोसा चटणी पण खूप भन्नाट झालेली होती, तर तुम्हाला मी जवळून पण दाखवते। हे बघा, संपूर्ण डोसा एकदम छान असा मस्त कुरकुरीत झालेला आहे। आणि हा सुद्धा डोसा मी अजून एक बनवला, तोही एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे। तर नक्कीच माझी ही रेसिपी फॉलो करा आणि अशा प्रकारे कुरकुरीत डोसा बनवून बघा। आणि त्यासोबत बनवलेली डोसा चटणी नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करा। उद्या अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।